मुंबईचे रस्ते संपूच नाही असं मला वाटतं. आणि रस्ते बघा तुम्ही, खूपच छान रस्ते आहेत. तुम्ही रस्ते बघा. पहिल्या एवढा त्रास नाही आहे रस्त्यांचा, पण काम जोरात चालू आहे संगमेश्वरच्या आजूबाजू. होईल, लवकरात लवकर होतील रस्ते. अर्धा तास झाला मी कसं बसं साईडने आलो, पण पुढे रस्ता ब्लॉक आहे. मी याच्या पुढे जाऊ शकणार नाही. मागे पाहू शकता तुम्ही, खूप मोठी लाईन आहे गाड्यांची. आणि पुढेही 85% रोड झालेले आहेत. 85%. जर तुम्ही मालवणचे तर रस्ते चांगले आहेत, पण मालवणपर्यंत जातात तुम्ही मुंबईपासून, तर 85% रोड झालेले आहेत. फक्त जे 15% आहेत ते मी संगमेश्वरला दिले, आणि संगमेश्वरचे पण रस्ते व्हायला झाले. ओके, चला. ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि मी मालवण सोडते. खरोखर खूप वाईट वाटतंय मालवण सोडायला. खूप एन्जॉय केलं. ओके, सो मी समवेअर अराउंड लांजा आणि राजापूरच्या मध्ये आहे. लुक ॲट द रोड्स मॅन, काय क्लॅरिटी आहे आत्तापर्यंत. सो फार सो गुड. आणि पुढेही रस्ते खूप छान आहेत. तुम्ही नक्की ओल्ड NH66 हायवेनी या. खूपच छान हायवे आहे. संगमेश्वरचे पॅचेस सोडलेत आणि माणगावला, कारण की मी आलेलो आहे माणगावला, तुम्ही थोडेफार ते समुद्राच्या ज्या लाटा आहेत, टाईल्सच्या जे रस्ते आहेत थोडेफार ते सोडलेत, तर रस्ते खूपच छान आहेत. खूपच छान. ड्यूक खूपच चांगली परफॉर्म करते आहे. सकाळी 7ला निघालो आहे, समवेअर अराऊंड 8:30 पावणे 9 झाले आहेत. कुठला बघा, लिंगतवाडी रोडच्या आसपास आहे मी. पोणी लेफ्टला आहे, दिसत असेल तुम्हाला. खूप मजा येते राईड करायला. असं वाटतंय की रस्ते संपूच नाही. मुंबईचे रस्ते संपूच नाही असं मला वाटतं. आणि रस्ते बघा तुम्ही, खूपच छान रस्ते आहेत. तुम्ही रस्ते बघा, काय ऑसम रस्ते आहेत. कंटिन्यू मला असे रस्ते मिळालेत, असे रस्ते मिळालेत. खूपच छान रस्ते आहेत, खूपच छान. आणि ज्या हिशोबाने आपली ही अँग्री बर्ड जी परफॉर्म करते, आउटस्टँडिंग. ठीक आहे. वायाटाराची माझी ट्रेल बॅग आहे, खूप कम्फर्टेबल आहे. 70 लिटरची आहे. ऑसम ट्रेल बॅग आहे. ठीक आहे. तर खूप छान परफॉर्म करते ड्यूक. आणि रस्ते, कारण की रस्ते छान आहेत तर
कुठल्याही प्लेसला जायला आपण एन्जॉय करतो. हे बघा कसे रस्त्याचं काम चालू आहे संगमेश्वरच्या आसपास. हे काही असे रोड वर्क इन प्रोग्रेस, काम जोरात चालू आहे. होईल, पहिल्या एवढा त्रास नाही आहे रस्त्यांचा, पण काम जोरात चालू आहे संगमेश्वरच्या आजूबाजू. होईल, लवकरात लवकर होतील रस्ते. येताना तुम्हाला फक्त चांगले रस्ते दाखवले, यावेळेला कामही दाखवतोय, रस्तेही दाखवतोय. एवढे जास्त इश्यू नाहीत रस्त्यांचे, पण हा थोडाफार हा जो पट्टा आहे संगमेश्वरच्या आजूबाजूचा सॉरी, इथे थोडा रस्त्यांचा इश्यू आहे.
भरपूर मोठी लाईन आहे. अर्धा तास झाला मी कसं बसं साईडने आलो, पण पुढे रस्ता ब्लॉक आहे. मी याच्या पुढे जाऊ शकणार नाही. मागे पाहू शकता तुम्ही, खूप मोठी लाईन आहे गाड्यांची. आणि पुढेही बघा खूप मोठी, खूपच मोठी लाईन आहे. पूर्णपणे ट्रॅप झालेलं आहे. बिलकुल जागा नाही आहे पुढे जायला. संगमेश्वरच्या जवळच आहे परत ही मोठी ट्रॅफिक. जवळजवळ पाऊण तास झाला मी इथे उभा आहे. मागेच अडकलेलो, पण कसा बसा साईडने आलो, पण पुढे परत ट्रॅप झालेलं आहे. पुढे परत जायला काही रस्ता नाही आहे. बघूया आता, वाट बघतोय कधीपर्यंत हे अनब्लॉक होतं. परशुराम घाट चढतोय आपण आणि हे ॲक्सिडेंट. मोस्ट आयकॉनिक घाट. रस्ते खूपच छान. आता चिपळूणच्या पुढे रस्त्यांचा काही इश्यू नाही आहे. ऑलमोस्ट काम बोलू शकतो मुंबई मालवणच्या रस्त्यांचं झालेलं आहे 80%. आणि हा व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, लुक ॲट द व्ह्यू. लास्ट टाइम पण बोललेलो की ह्या साईडचा जो व्ह्यू आहे, लेफ्ट हँड साईडचा, इथून खरा व्ह्यू दिसतो. सुपर्ब. डोंगरांचं काम बघा. प्रिकॉशन्स आतापासूनच घेतले जातात पावसाळ्यातलं. वाव, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, सुपर्ब. रस्त्यांचं काम जोरात चालू आहे. रस्ते ऑलमोस्ट झालेले आहेत. हे थोडं फार फिनिशिंग द्यायचं आहे, होऊन जाईल हे काम. पण हा व्ह्यू बघा, या घाटातून जो व्ह्यू मिळतो अतिउत्तम. सुपर व्ह्यू. काय व्ह्यू आहे, वाव. वाशिष्ठी नदी. थांबव इथे गाडी. कॅट द व्ह्यू. घाटाच्या टॉपवर पण नाही, अजून घाटाच्या टॉपवर जायचं बाकी आहे. अजून अर्धाच घाट आलेलो आहे. पण व्ह्यू बघा, अँग्री बर्ड बघा, ऑसम, ऑसम व्ह्यू. हा व्ह्यू बोलत होतो मी. तिथला व्ह्यू बघा, सुपर व्ह्यू आहे, सुपर व्ह्यू. ते जे असं वाटतं की कुठलं स्वित्झर्लंडचं लँडस्केप आहे. काय वाटतंय, काय सह्याद्री माउंटन्स, काय शान आहे खरोखर. या दृश्यामध्ये जान आहे. आणि आपली शानदार आणि जानदार बाईक. वाव, खूप मजा येते. 2 वाजलेत. 2.5 तास टाइमपास परत केला चिपळूणच्या मित्रांबरोबर. कधीतरी वर्षातूनच एकदा वेळ मिळते, पण खरोखर जाऊसं वाटत नाही मुंबईमध्ये. पण काय करणार, आता जावं लागेल. खूपच. 12:30लाच पोचलेलो मी. सकाळी निघता 8च वाजले. 12:30ला पोचलो चिपळूणला. 2 वाजेपर्यंत मित्र भेटला 20 वर्षानंतर. तो क्रुझर असतो तर त्याला वेळ मिळत नाही. तर आज प्रत्यक्ष भेट झाली 20 वर्षानंतर. गप्पा मारल्या, जेवलो तिथे. 2 वाजले आणि तसाच निघालो. आणि ऑलमोस्ट 3:45 वाजले की महाड फक्त 10 किलोमीटर लांब आहे. ऑलमोस्ट महाड जवळच आहे. आला आता प्रवास संपायला आला. आणि खरोखर एक्साइटमेंट कमी होत चालते. कारण की मला असं वाटतं की हा प्रवास नेहमी चालू राहील असं मला वाटतं. 85% रोड झालेले आहेत. 85%. जर तुम्ही मालवणचे तर रस्ते चांगले आहेत, पण मालवणपर्यंत जातात तुम्ही मुंबईपासून, तर 85% रोड झालेले आहेत. फक्त
फक्त जे 15% आहेत ते मी संगमेश्वरला दिले आणि संगमेश्वरचे पण रस्ते व्हायला झालेले आहेत. आणि व्ह्यू बघा, डोंगर बघा. आणि जर जात असाल तुम्ही सातारा मार्गे, चांगला रोड आहे, प्रॉब्लेम नाही, पण खूप मोठे मोठे रोड्स आहेत. नक्की ओल्ड मुंबई हायवेनी जा, कारण की इथे जी मजा आहे, तुम्हाला जे नेचर आहे बघायला, ते तुम्हाला त्या रोडवर नाही. ठीक आहे, घाट्स आहेत, सगळं आहे, झोप येत नाही. स्ट्रेट रोडला चालवून चालवून झोप येते. आता काहीचे हे पण रोड तसेच झालेत, पण परशुराम घाट, भोसते घाट, परत कचेरी टनेल, ह्याच्यामध्ये खूप मजा येते राईड करायला. खूप तुम्ही नेक्स्ट टाइम प्लॅन करत असाल तर नक्की नक्की NH66 हायवेनीच जा. खूप छान. हे बघा, एक मालवणला समुद्राच्या लाटा आणि बघा इथे समुद्राच्या लाटा. या रस्त्यांमधला समुद्र आहे आणि तुम्ही जेव्हा बाईक चालवाल ह्याच्यावर, तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही लाटांवरच बाईक चालवताय, कार चालवताय, फिलिंग येते. आणि मध्ये मध्ये तर असं वाटतं मला की मी घोडा चालवतोय. खरोखर ह्याच्यावर जेव्हा मी बाईक चालवतो तर घोडा चालवायची फिलिंग येते. म्हणजे जर तुम्हाला बाईक चालवून घोडा चालवायची फिलिंग येते घ्यायची आहे, अरे बा हे बघा हे बघा, तर नक्की इकडे या. मला जरा बघू दे, जिल्हा रायगड लिहिलं, रोहा. ओके ओके, आपण रोहामध्ये आहे. रोहामध्ये या, त्या रस्त्याचा अनुभव घ्या, बाईक चालवा, तुम्हाला असं वाटेल तुम्ही घोडा चालवताय. हे सगळे छोटे एरर्स जेव्हा फिक्स होतील प्रॉपरली, हे रस्ते वगैरे वाढवून क्लिअर होईल, तेव्हा खरी मजा येईल. रोह्यावरून जायचं आहे ठाण्याला, पण भरपूर असे लोक आहेत जे रोह्यावरून नवी मुंबई, ठाणेला जॉबला जातात. हॅट्स ऑफ टू देम. बस पकडतात, रात्री लेट घरी पोचतात. काही जण बाईकने जातात रोह्यावरून, पेणवरून नवी मुंबई, ठाणे. रिअली यार, हॅट्स ऑफ टू यू गाईज. म्हणजे मी आता इथून माझ्या घरी जायच्या मार्गावर आहे आणि तुम्ही असंच डेली अपडाऊन करता, वेदर स्वतःच्या पर्सनल व्हेकलनी जाता की पब्लिक ट्रान्सपोर्ट करता. पण ट्रान्सपोर्ट करता रेग्युलर बेसिसवर, काम करायचं आहे तिथे जाऊन, इज नॉट अ जोक, सिरियसली. माझ्या ऑफिसमध्ये एक जण काम करायचा, तो यायचा रोह्यावरून, अजूनही तो वाशीला जातो जॉबला, फ्रॉम रोहा अपडाऊन करतो. हॅट्स ऑफ टू हिम यार, हॅट्स ऑफ टू हिम. हे काहीच मिसअंडरस्टँडिंग. इंडिकेटर बघत नाही आहे तो, टेम्पोवालीची चुकी नाही आहे, त्याने इंडिकेटर दिलं आहे, मागचा बाईकवाला सगळं आपल्या रस्त्याने चालला आहे. ऐसा नाही होता बाय. हां, आणि थोडं इंडिकेटर दाखवण्याने पण जरा बघितलं पाहिजे मागून कोण येतोय का, कारण की त्यांनी असं नाही समजलं पाहिजे की तो स्मार्ट आहे ठीक आहे, पण बाकीचे स्मार्ट नाहीत ना, बाकीचे जरा जास्त शहाणे असतात. तर तेही जरा काळजी घ्यावी राईड करताना. माझ्या आजूबाजूला वाहन दिसलं तर मी सरळ स्लोच चालवतो, अनलेस अँड अंटिल मला कंप्लीट क्लिअर व्ह्यू नाही मिळत. अगं मला तुला काय झालं, तू असं का हलतेस? हां चल. आणि हे असे छान रस्ते आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला सन, लव यू, सन सेट व्हायच्या मार्गावर.
आणि मी पण माझ्या ठाण्याला सेट व्हायच्या मार्गावर. ओके, सो तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, कितीही, लेट हा होणारच. हार्डली 70 किलोमीटर काहीतरी मी लांब आहे पनवेल पासून. लेट्स सी. Stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open, to a new tomorrow, moving with the motion. Following the light that sets me final gates to open to a new tomorrow. Moving with the motion, following Buen toma tu muerte. निघेपर्यंत वाजले 8. परत मी दुपारी पण मित्रांबरोबर बोलत होतो, तर 1.5-2 तास तिकडे गेले. त्यामुळे आता हे मला भोगावं लागेल, ही ट्रॅफिक मला भोगावी लागेल. काहीतरी करा, काहीतरी करा, ही ट्रॅफिक नाही मिळाली पाहिजे. असं काय करता येईल तर मुंबई सारखे फ्लायओव्हर इकडे पण बांधा. हा, पण पहिले खालचे रस्ते नीट करा. चिकन 180, व्हेरी गुड. ट्रॅफिक खूपच मोठं दिसतंय. मला नाही वाटत हे सॉल्व्ह होईल. हे दाखवण्यात पण काय मला नाही वाटत काय पॉइंट आहे. महाडच्या अगोदर पासून हे ट्रॅफिक आहे. माणगाव, महाड कंटिन्युअसली ट्रॅफिक आहे. पनवेल नंतर तर मग मला नाही कळत काय होईल माझं, कसा काय प्रवास होईल. मिशन इम्पॉसिबल वाटतंय मला. खूपच ट्रॅफिक आहे, खूपच ट्रॅफिक आहे. निघू द्या, वैतागलो मी आता. निघू द्या. आहेत. ओके, घेतलं येणार नाहीस ना मित्रा, काढ दे मला. थँक्यू. पनवेल चा होल्डिंग आलेला आहे. आणि ट्रॅफिक पोलीस काहीचे चेक करताना आपल्याला काही फरक नाही पडत. आपले डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे. पनवेलचा बोर्ड दिसला आणि बघा ट्रॅफिक सुरू.